हल्लेखोराला कर्मचाऱ्यांपैकी कोणी घरी प्रवेश दिला का या अँगलने आता तपास सुरू आहे। घटनेच्या काही मिनिटं आधीच करीना घरी परतली होती अशी सूत्रांची माहिती आहे। 3 महिला नोकर 1 पुरुष नोकरासह करीनानेही हल्लेखोराचा सामना केला अशी सूत्रांची माहिती आहे। सैफला रुग्णालयात नेत असतानाच हल्लेखोर पळ काढण्यात यशस्वी झाल्याचं कळतंय। हल्ल्याच्या वेळी सैफच्या घरात सैफ करीनासह एकूण 11 जण उपस्थित होते। कर्मचाऱ्यांपैकी कोणी हल्लेखोराला प्रवेश दिला का याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। घटनेच्या काही मिनिटं आधीच करीना घरी परतली होती। 3 महिला नोकर 1 पुरुष नोकर आणि करीना कपूरनेही हल्लेखोराचा सामना केला असं सूत्रांकडून समजतंय। सैफना रुग्णालयात नेत असताना हल्लेखोर पळ काढण्यात यशस्वी झाल्याची ही माहिती आहे। घटनेच्या वेळी कुटुंबाचे ड्रायव्हर ड्युटीवर उपस्थित नसल्यामुळे ऑटो रिक्षा बोलावली होती। एका नोकराने मोठा मुलगा इब्राहिमला फोन केला जो शेजारच्या दुसऱ्या इमारतीत राहतो। इब्राहिम आणि एका मदतनीसाने सैफला लीलावती रुग्णालयात नेलं।